क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर अशोकनगर येथे मॉक ड्रिल यशस्वी, आपत्कालीन सज्जतेची प्रभावी चाचणी। सातपूर परिसरातील अशोकनगर येथे दिनांक 12 मे रोजी आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची व नागरिकांची तयारी तपासण्यासाठी मॉक ड्रिल यशस्वीरित्या पार पडली। नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार या आपत्कालीन परिस्थितीच्या सज्जतेच्या अनुषंगाने हे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते। दुपारी 2 वाजता सायरन वाजवून मॉक ड्रिलची सुरुवात करण्यात आली। यावेळी काल्पनिक एअर स्ट्राईक बॉम्बस्फोटाच्या घटनेचे चित्र उभे करण्यात आले। त्यानंतर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात तातडीने सूचना दिल्या गेल्या। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत शांतता राखली, कोणताही गोंधळ न करता सुरक्षिततेच्या प्रक्रियेत सहभागी झाले। या मॉकड्रिलच्या दरम्यान शोध व बचाव पथकांनी तत्परतेने कार्य करत अनेक जखमी व अडकलेल्या नागरिकांची सुटका केली। त्यांना त्वरित प्राथमिक उपचार देण्यात आले। काही नागरिक इमारतीत अडकलेले असल्याच्या परिस्थितीत फायर ब्रिगेड व इतर यंत्रणांनी त्यांना बाहेर काढले। या मोहिमेसाठी पोलीस, अग्निशमन दल, 108 आपत्कालीन सेवा, वैद्यकीय अधिकारी, नागरी संरक्षण यंत्रणा सज्ज होत्या। यावेळी नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, पोलीस हवालदार विलास गीते तसेच इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। ही मॉक ड्रिल सातपूर परिसरातील नागरिकांच्या आणि यंत्रणांच्या आपत्कालीन प्रतिसाद क्षमतेचे प्रभावी परीक्षण ठरले असून भविष्यातील अनपेक्षित संकटांना सामोरे जाण्यासाठी ती उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। की सर्व डिपार्टमेंट याच्यामध्ये जे आपत्कालीन परिस्थितीमध्ये फर्स्ट रिस्पॉन्डंट असतात ते सर्व डिपार्टमेंट इथे एकत्रित आले आणि त्यांनी इथं मॉक ड्रिल घेतली। मॉक ड्रिल मध्ये काय काय करणं आवश्यक आहे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करायला पाहिजे त्याबद्दलच्या सूचना इथे साहेबांनी दिल्या आहेत। ही जी मॉक ड्रिल आहे ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला कसा रिस्पॉन्स द्यायचा त्याचं प्रात्यक्षिक इथं दाखवण्यात आलंय। केवळ युद्धकालीन परिस्थितीतच नाही तर नैसर्गिक आपत्ती येते, पूर येतो, भूकंप येतो, अशा काही किंवा कोरोना सारखे, कोविड सारखे आपत्ती आपल्यावर आली होती, तर अशा वेळेस नागरिकांनी जबाबदारीने कसं वागायचं आणि त्याच्यामध्ये आपल्या भोवतीलचे, आपल्या कुटुंबीय, आपला समाज याच्या जीविताचं रक्षण कसं करायचं याचं डेमॉन्स्ट्रेशन इथं दिलेलं आहे। सर्वांनी हा जो संदेश आहे तो सर्व समाजापर्यंत, सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि इथून पुढे जिथे जिथे या पद्धतीचे डेमॉन्स्ट्रेशन होतील तिथे आपण ऍक्टिव्हली याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। तरच आपण हा जो आपला 145 कोटीचा देश आहे तो कोणत्याही आपत्तीसाठी आपण सदैव तयार राहू आणि कमीत कमी जीवितहानी हानी होऊन आपण त्या आपत्तीला तोंड देऊ शकू। सर्वांनी इथे चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला, अगदी लहान मुलांपासून सर्वांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला, त्याबद्दल सर्वांचे मी इथे अभिनंदन करतो आणि अशा पद्धतीचे जास्तीत जास्त मॉक ड्रिल मध्ये आपण यापुढे सहभागी होऊ असा इथे आपण आशावाद व्यक्त करतो। आपण इथे आलात, चांगल्या पद्धतीने डेमॉन्स्ट्रेशन दिलं त्याबद्दल धन्यवाद। निर्देशनानुसार आज भारत सरकार गृह मंत्रालयाच्या निर्देशनानुसार नागरी संरक्षण मुंबई महासंचालनालय, नागरी संरक्षणालय नाशिक याच्या वतीने सातपूर येथे दिनांक 12 मे रोजी या ठिकाणी एक मॉकड्रिल आयोजित करण्यात आलं। सध्या भारतामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आणि आपत्कालीन स्थिती निर्माण झालेली होती त्या परिस्थितीच्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये एक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं असता कारणाने त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दलाच्या वतीने नाशिक नागरी संरक्षणातून जे 8 विभाग नाशिकमध्ये आहेत, सातपूर, अंबड, पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा, नाशिक रोड अशा अनेक ठिकाणी मॉकड्रिलचं आयोजन नागरी संरक्षण दलाच्या वतीने करण्यात आलेलं असून नागरिकांच्या बचावासाठी काय काय खबरदारी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने युद्धजन्य स्थितीमध्ये नागरिकांनी आपला स्वतःचा बचाव केला पाहिजे या अनुषंगाने नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून प्रत्येक विभागामध्ये मॉकड्रिलचं आयोजन केले गेलेलं आहे। या मॉकड्रिल मध्ये सुरुवातीला जो सायरन वाजवला जातो कमी जास्त आवाजामध्ये, त्याच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो, धोक्याची सूचना दिली जाते। तदनंतर त्या सूचनेनंतर जेव्हा धोका टळला जातो त्यावेळेस सतत सारख्या आवाजामध्ये एक सायरन पुन्हा दिला जातो की धोका टळल्यानंतर त्या धोक्याच्या नंतर जी काही आपत्तीचा नंतरचा जो काळ आहे त्यामध्ये नागरी संरक्षण दलाचे जवान असतील, होमगार्ड असतील, पोलीस यंत्रणा असतील यांच्या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी आमचे नागरी संरक्षण दलाचे जवान त्या छोट्या छोट्या आपत्कालीन स्थितीमध्ये लागलेल्या आगी विझवण्याचं कार्य
आमच्या काही उपयुक्त साहित्याच्या माध्यमातून करतात. त्यानंतर आमचे जवान जे आहेत नागरिकांना बचावासाठी विमोचन कार्य त्या ठिकाणी करतात, प्रथमोपचार करतात, विविध पद्धतीचे बँडेज बांधून त्यांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीचं जे काही मॉकड्रिल या ठिकाणी सादर केल्यानंतर नागरिकांच्या संरक्षणासाठी तत्पर असलेलं हे नागरिक संरक्षण दल आज नाशिक नागरिक संरक्षणाच्या वतीने उत्तम असं मॉकड्रिल नागरिकांच्या सुरक्षेसाठी करत आहात. तर या ठिकाणी उत्तम असा नागरिकांनी आमच्या मॉकड्रिलला सपोर्ट दिला, संपूर्ण यंत्रणा उपस्थित राहिली, त्यामुळे धन्यवाद. सोबत आमचे सहाय्यक उपनियंत्रक जे आहेत हे वेळोवेळी संपूर्ण नागरिकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. आमच्या माध्यमातून विविध असे पाठ्यक्रम सुद्धा नागरिकांसाठी आयोजित केले जातात, ज्या पाठ्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना स्वतःच्या बचावासाठी आणि इतरांच्या बचावासाठी आपण काय खबरदारी घ्यावी अशा पद्धतीचं प्रशिक्षणही आमच्या नागरिक संरक्षण दलाकडून केलं जातं. म्हणून मी नागरिकांना आवाहन करेल की जास्तीत जास्त नागरिकांनी आपला हा नागरिक संरक्षण दलामध्ये सहभागी होऊन हा नागरिक संरक्षणाचा कोर्स करावा. अशी जेव्हा कुठे स्थिती निर्माण होते त्यावेळेस स्वतः नागरिक त्या ठिकाणी स्वतःला वाचवू शकतात. म्हणून आपण म्हणून सर्वांनी नागरिक संरक्षणात सहभागी होऊन राष्ट्रसेवा करावी हीच आमची या ठिकाणी इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे मॉकड्रिल करण्यात आलं यामध्ये कोणते विभाग कार्य? यामध्ये आता सध्या जे मॉकड्रिल झालं ते सातपूर विभागाच्या वतीने झालं. सगळ्यात पहिल्यांदा जे मॉकड्रिल झालं पंचवटी विभागाकडनं झालं, नंतर अंबड विभाग, देवळाली विभाग, भद्रकाली विभाग या संपूर्ण आणि अशा अनेक विभाग आमचे नेमलेले आहेत. या आत्ताच्या मॉकड्रिल मध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नागरिक संरक्षण दल, होमगार्ड, पोलीस डिपार्टमेंट, त्यानंतर अग्निशमन दल असेल, त्यानंतर काही NGO असतील, काही हेल्थ डिपार्टमेंट असेल, सिव्हिल हॉस्पिटल असेल, असे जे काही प्रथम उपचार किंवा वैद्यकीय सेवा असतील, सुरक्षा यंत्रणा, संपूर्ण यांच्या एकत्रित योगदानाने संपूर्ण शहरामध्ये नागरिक संरक्षण दलाचे जेवढे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागामध्ये जिथे इंडस्ट्रियल एरिया असेल, जिथे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात असेल, मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र ज्या ठिकाणी आहे, अशा संपूर्ण जिथे आपलं नाशिकचं सैन्य भरती प्रशिक्षण केंद्र असे ज्या ठिकाणी आहे तिथे मॉकड्रिलच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी जागृत केलं जात आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.